लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल। याबद्दल सविस्तर माहिती अशी की आशिया खंडातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असणारे जायकवाडी धरण आहे। आज रोजी सध्या परिस्थितीमध्ये जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होत आहे। त्यामुळे वाहत येणाऱ्या नदी नाल्यांमुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आज दिनांक 29 जुलै मंगळवार रोजी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा जवळजवळ 87.37% जास्त झालेला आहे। आजच्या क्षणाला धरणाची पाणी पातळी 1519.63 फूट झालेली असून मीटरमध्ये 463.183 झालेली आहे। एकूण पाणीसाठा दशलक्ष घनमीटर 2634.938 व जिवंत पाणीसाठा दशलक्ष घनमीटर 1896.832 असा आहे। मागील वर्षी आजच्या दिवशी उपयुक्त पाणीसाठा 149.362 दशलक्ष घनमीटर आणि पाणीसाठा 6.88% होता। त्यापैकी धरणाचा उजवा कालवा 1100 क्युसेसने विसर्ग सोडण्यात आलेला आहे। जून महिन्यापासून आजपर्यंत पाण्याची आवक 1366.4976 दशलक्ष घनमीटर आणि 48.2520 टीएमसी अशा प्रकारे आहे। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील चालू असलेली आवक लक्षात घेता जायकवाडी धरणाच्या जलाशयाच्या आराखड्यानुसार गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी येत्या काळात पाणी विसर्ग सुरू करण्यात येऊ शकतो। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये त्यासाठी सावधगिरीचे आदेश देण्यात आले। पाळीव प्राणी, गुरे, ढोरं, विद्युत मोटारी, शेती साहित्यासह इत्यादी तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे। या सर्व बाबींकरिता छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या गोदाकाठच्या 5 जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनास सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.